भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताट 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. कारण आईपणाचं फार मोठं जबाबदारीचं ओझं मानेवर घेऊन आपण जेव्हा वागतो त्यावेळेस मला त्या आईला आवर्जून सांगायचंय, बाईपणाची संकट अनेक सहन केली, बाईपणाच्या अनेक वेदना सहन केला, बाईपण म्हणून आपण ते झेलत आलो. पण आता जर तू आई असशील तर आईपणासाठी त्या लेकीच्या पाठीमागं मात्र खणकर उभी राहा, कारण आता मातृत्वाची लढाई सुरू होती. आणि म्हणून त्या आईने त्या मुलीच्या पाठीशी उभं राहून सांगितलं पाहिजे, लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आता तिचा लिलाव होता कामा नये, दिसण्यावरून नाही तर तिच्या कर्तृत्वावरून खऱ्या अर्थानं तिचा सन्मान झाला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना आणि संविधानाला चटके देणारा आहे. आपल्या देशाचा गाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतो. या संविधानाने महिलांना सन्मान दिला, अधिकार दिले आणि आज अनेक महिला मोठ्या पदांवर विराजमान आहेत. पण जेव्हा हीच पदे भोगणारी माणसं संविधानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन विसरून अंधश्रद्धेच्या आहारी जातात, तेव्हा प्रश्न विचारणं गरजेचं ठरतं. रुपाली चाकणकर आणि संविधानाचा संदर्भ. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे एक अत्यंत जबाबदार आणि घटनात्मक पद आहे. महाराष्ट्रातील तमाम महिलांना या पदाचा अभिमान वाटायला हवा होता. पण आज चित्र काय दिसतंय? ज्या बाबासाहेबांनी महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मनुस्मृती जाळली, त्याच विचारांच्या वारसदार म्हणवणाऱ्या व्यक्ती आज भोंदूबाबांच्या पाया पडताना दिसतायत. त्यांच्या डोक्यावर छत्र धरताना आणि त्यांना पांडुरंग म्हणताना दिसतायत. हा संविधानाचा सन्मान आहे की अपमान? पत्रकारांवरील दबाव आणि शोषणाचे आरोप. विषय फक्त श्रद्धेपुरता मर्यादित नाही. जेव्हा अशोक खरात सारख्या प्रकरणांमध्ये महिलांच्या शोषणाचे आरोप होतात आणि त्यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबला जातो, तेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात येतो. एका बाजूला आपण महिलांच्या हक्कांच्या गप्पा मारतो आणि दुसऱ्या बाजूला सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातो. हे कोणतं राजकारण आहे? हे वर्तन संविधानाच्या मार्गाने जाणार आहे की पुन्हा मनुस्मृतीच्या मानसिकतेकडे ओढणार आहे? लेकीला संविधानाची भेट आवाहन. आज आपल्याला बदलाची गरज आहे. लग्नानंतर सासरी जाणाऱ्या लेकीला पोथी पुराणात अडकवून ठेवू नका. तिला काही द्यायचं असेल तर भारतीय संविधानाची प्रत द्या. तिला तिचे हक्क कळू द्या. तिला कायद्याचं कवच द्या. कारण संविधानामुळेच ती स्वाभिमानाने जगू शकते, कोणत्याही भोंदूच्या मागे लागून नाही. शेवट प्रेक्षकांसाठी प्रश्न. शेवटी प्रश्न हाच उरतो की घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींची निष्ठा संविधानाशी असावी की अंधश्रद्धेशी? तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी की नाही? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. जय भीम, जय संविधान. दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताट 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. कारण आईपणाचं फार मोठं जबाबदारीचं ओझं मानेवर घेऊन आपण जेव्हा वागतो त्यावेळेस मला त्या आईला आवर्जून सांगायचंय, बाईपणाची संकट अनेक सहन केली, बाईपणाच्या अनेक वेदना सहन केला, बाईपण म्हणून आपण ते झेलत आलो. पण आता जर तू आई असशील तर आईपणासाठी त्या लेकीच्या पाठीमागं मात्र खणकर उभी राहा, कारण आता मातृत्वाची लढाई सुरू होती. आणि म्हणून त्या आईने त्या मुलीच्या पाठीशी उभं राहून सांगितलं पाहिजे, लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आता तिचा लिलाव होता कामा नये, दिसण्यावरून नाही तर तिच्या कर्तृत्वावरून खऱ्या अर्थानं तिचा सन्मान झाला पाहिजे.